हे वज्रपुत्रांनो, जगातील सर्वात मोठी लढाई असते व्यवस्थेविरुद्ध लढणं, मरगळलेल्या मनात बारूद भरून लढण्यासाठी पुन्हा उभं टाकणं. जगातील सर्वात मोठी लढाई असते व्यवस्थेविरुद्ध लढणं, मरगळलेल्या मनात बारूद भरून लढण्यासाठी पुन्हा उभं टाकणं. या वाटेवर पदोपदी हार असते, पराभवही. या वाटेवर सहजासहजी मिळत नाही यश, घेता येत नाही उभारी, पण दुष्ट व्यवस्थेविरुद्ध ही लढाई असते भारी. इथे पदोपदी अपमान असतो, क्षणोक्षणी मरावे लागते, क्षणोक्षणी संपावे लागते, कारण ही लढाई असते सर्वात खरी. पाषाणी पहाडासारखे व्यवस्थेचे पाय या मातीत खोल रुतलेले असतात. सत्ता, संपत्ती, धनदांडगे, गुन्हेगार, गुंड सारेच सोबतीला येतात. वेळप्रसंगी ते साम दाम दंडभेद या साऱ्याच नीतीचा अवलंब करतात. देवधर्म जातपात सारेच ते वापरून घेतात. भुलवत ठेवतात लोकांना, झुलवत ठेवतात. शेवटी एक दिवस साऱ्यांना सुळावर चढवतात. ही माणसं इतकी निष्ठुर असतात की अजून अधिक वज्रासारखी मजबूत होत जातात. मग प्रश्न आहे, आम्ही तुम्ही काय करणार? आज गप्प बसाल तर उद्या संपून जाल. सत्यासाठी लढाल तर उद्या टिकून राहाल. लढा नाही तर मरा, शेवटी एकच, संविधानाची वाट धरा. वज्र भेदणाऱ्या हे वज्रपुत्रांनो, सूर्याची आग ओकत चला आणि भस्म करून टाका इथली भ्रष्ट व्यवस्था. अन्यायाला वाचा फोडत चला, जागोजागी अत्याचाराला विरोध करत चला. उलथवून टाका इथली शोषणावर आधारित अनिष्ट व्यवस्था. हे सूर्यपुत्रांनो, यापूर्वी थोडे थांबा, शांत व्हा. हे एका दिवसात होणार नाही. हे सूर्यपुत्रांनो, यापूर्वी थोडे थांबा, शांत व्हा. हे एका दिवसात होणार नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या पिढ्या गाडून घ्याव्या लागतील. रक्तरंजित क्रांतीसाठी नवविचारांचे ऊर्जायान नव्या पिढ्या या मातीत घडवाव्या लागतील. तेव्हाच इथली व्यवस्था नेस्तनाबूत होईल. तेव्हाच समतेचा ध्वज नभात अभिमानानं फडकत राहील. पण त्यासाठी प्रश्न गंभीर आहे, पहिलं पाऊल उचलून कोण पुढे येईल? पण त्यासाठी प्रश्न गंभीर आहे, पहिलं पाऊल उचलून कोण पुढे येईल? हक्क, अधिकार, न्यायासाठी रक्त सांडण्या कोण लढत राहील? हक्क, अधिकार, न्यायासाठी रक्त सांडण्या कोण लढत राहील? हे वज्रपुत्रांनो, सावध व्हा, सावध व्हा. जगातील सर्वात मोठी लढाई असते व्यवस्थेविरुद्ध लढणं, मरगळलेल्या मनात बारूद भरून लढण्यासाठी पुन्हा उभं टाकणं.